म्हणजे नमस्कार, मारळमध्ये घरी गावी आलोय. तर म्हणजे इथं आल्यानंतर माझा वर्गमित्र, आम्ही पहिली ते अगदी 10वी पर्यंत वर्गमित्र, आमचा मारळ गावातील रामदास पवार यांनी टाकले हॉटेल. मार्लेश्वर बामनोली तिठ्यावरती टाकले हॉटेल, स्वाद हॉटेल म्हणून. चायनीज असतं, परत वडापाव वगैरे काय ना काय असतं. तर चला आपण रामदासला भेटूया. आणि आमच्या वर्गमित्रांसाठी खास आहे, हा 10वीतले वर्गमित्र आहेत, त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवतोय. आपला वर्गमित्र रामा मारळमध्ये आहे, मारळ फाट्यावरती, म्हणजे बामनोली मार्लेश्वर फाट्यावरती आहे. तर कधी आला तर नक्की आस्वाद हे हॉटेल आहे, वडापावचा आस्वाद घ्या. तर चला म्हणजे रामाबरोबर बोलूया. तर मंडळी, प्रोप्रायटर रामदास पवार बघा, स्वाद ढाबा, वडापाव, मिसळ, कांदा भजी, बटाटा भजी, कांदे पोहे आणि इडली. अच्छा, चायनीज नाही पण सर्व नाश्त्याचे मिळतील तुम्हाला. हे बघा, इथून कळकदरा या साईडला कळकदरा आहे आणि इकडे मार्लेश्वर आहे. अगदी बरोबर तिट्यावर त्याचं हॉटेल आहे. चला, हाय रामा. मस्त की गरम गरम वडापाव सोडलेत. आता रामाकडून जरा वडापाव खाऊया, रामाच्या हातची चव बघूया कशी आहे. कधी सगळे मित्रांनो आलात 10वीच्या तरी ते रामाच्या हॉटेलवरती नक्की या सर्वांनी. मस्त की बघा, असं हा इथं रस्ता आहे, अगदी रस्त्याच्या कडेलाच लागून असं इथं हॉटेल आहे. हा असा हॉटेलचा एरिया आहे इकडचा. इथे समोरच कढई वगैरे ठेवलेले आहे, समोर अगदी तुमच्या समोर वडापाव काढून द्या ना, गरम गरम वडापाव तयार करते वडापाव. चला वडापाव खाऊया आधी. इथून समोर गेलात तर 4.5 ते 5 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर. समोरचा जो तुम्हाला व्ह्यूज दिसतोय तो मार्लेश्वरचा डोंगर आहे, त्या साईडला पूर्ण सह्याद्री पर्वतरांग. आणि बरोबर इथे नाक्यावरती रामदासचं हॉटेल. तर चला आधी वडापाव खाऊन घेऊया. मस्त की बघा, मिरची पण आहे. हा गरम गरम आहे. काल मी आलोय ना दुपार वाजली, कमीत कमी मला वाटतं 2 वाजले असतील ना रामा, 1:30 ते 2 वाजले. जे सकाळची मुलं असतात, गर्दी असते सकाळची, आणि संध्याकाळची गर्दी असते. गावातील मुलं असतात, यात्रेकरू असतात, मार्लेश्वरला येणार आहे, इथे बसतात नाश्त्याला. आणि आता कसं जास्त दुपार झाले, म्हटलं चला रामाच्या आता आस्वाद घेऊया वडापावचा, कारण तिथे हॉटेलचं नाव आहे स्वाद. हा मस्त आले. सकाळ संध्याकाळची लोक असतात ना. हां हां. आणि आता ऊन किती लागते बघ, भारी ऊन लागते जबरदस्त. म्हणजे एक वडापाव खाऊन झालाय ना, अजूनही घेतलाय वडापाव. वडापावची चव मस्त आहे. चला तर मंडळी, मस्त की 2 वडापाव खाल्लेत, एक चहा प्यायलं रामाच्या इथे. आणि आता पुन्हा इथून मार्गस्थ होतोय, पुढे जाऊया घरी, कारण उशीर झालाय, 2 वाजायला आलेत. ऊन पण जबरदस्त आहे, एकदम प्रखर ऊन आहे. आता कसं गावी कोकणामध्ये ना कवळं तोडणीची कामं झाल्यानंतर मग ऊन चालू होतं, आणि आता याच्यानंतर मग पुन्हा शिमगा चालू होणार. म्हणजे 7 त्या कोकटवाल्या असतात, त्या कोकटवाल्या चालू होतात. त्यामुळं उष्णता तर वाढतच जाते कोकणात. तर चला म्हणजे आता चालू घरी. रामा, वडापाव आणि अजून काय काय? वडा भजी मिसळ सगळं नाश्त्याचं वडा भजी मिसळ वगैरे. तर म्हणजे कधी आला तर नक्की मार्लेश्वर तिट्यावरती, मारळमध्ये बामनोली मार्लेश्वर तिट्यावरती रामाचं हॉटेल आहे, स्वाद हॉटेल आहे रामाचं. तर नक्की तिथे आस्वाद घ्या. वडापाव, कांदा भजी, मिसळ आणि इडली वगैरे आहे ना. अच्छा, नाश्त्याचं काय असेल ते सगळं मिळेल. तर चला आता चाललोय आपण. चल रामा. ओके.